आणि या क्षणाची आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्ण आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। कृष्णाने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता असं वर्णन स्थानिकांनी केलंय। तिथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सकाळी 9:15 खाली जेव्हा मी घरून निघालो आणि दत्त मंदिरापाशी जेव्हा आलो मी, तर त्या झाडाच्या तिथं दोघं जण मला दिसले मास्क घालताना। आणि त्यांनी त्या कृष्णांदळेंनी जेव्हा मास्क खाली केला तर विदिन एन सेकंड मी त्याला ओळखलं आणि दुसऱ्या मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि साहेबांना लगेच इकडे बोलवलं। पण बघितलेली व्यक्ती कृष्ण आंधळेच होता हे कसं? आंधळेच होता तो, 101%नी 10,000% मी सांगतो का तो कृष्ण आंधळेच होता। आणि तो मखमालाबादच्या दिशेने गेला, दोघं जण मोटरसायकलवर होते। एवढी मी खात्रीने 10,000% मी सांगतो का तो कृष्ण आंधळेच होता, एवढं मी 100% सांगतो तुम्हाला। आणि या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगतपत सिंग राजपूत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी फरार असलेला कृष्ण आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा जो तो केला जातो आहे। स्थानिकांकडून त्याला पाहिल्याचं देखील म्हटलं जातं। या संदर्भात गंगापूर पोलिसांना स्थानिकांनी माहिती दिली आहे। गंगापूर पोलीस देखील आता या संदर्भात माहिती घेत आहे। माझ्यासोबत गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत सर आहे। सर, नेमकी काय माहिती आली होती आपल्याला, आपण काय तपास करताय? आम्हाला एक कॉल आला होता पोलीस स्टेशनला की संतोष देशमुख प्रकरणामधील एक संशयित दत्त मंदिर परिसरामध्ये आला आहे म्हणून दर्शनासाठी वगैरे। पण आम्ही मग तात्काळ 3 टीम्स घेऊन मी रवाना झालो त्या ठिकाणी संशयित मिळून आला नाही, परंतु आम्ही नियंत्रण कक्षाला त्या संशयिताचं वर्णन कळवलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही 2 टीम्स या आहेत त्या CCTV फुटेज चेक करतायत। आम्ही स्वतःही रवाना झालो आहे, सगळं मिळून शोध घेतो आहे। मिळून आल्यास आम्ही पुढील कारवाई करत आहोत, त्याबाबत आम्ही सर्वांना माहिती कळवलेली आहे। सर, किती पथकं आहेत? तपास कुठे कुठे सुरू आहे? शहरामध्ये काही नाकाबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे का? आपल्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागाचं देखील आहे, त्यामुळे ग्रामीण पोलिसांना या संदर्भात काय माहिती देण्यात आली? बरोबर आहे, कंट्रोलला कॉल दिलेला आहे आम्ही आणि कंट्रोलला कॉल देऊन संशयिताचं वर्णन कळवलेलं आहे। आणि त्या वर्णनानुसार म्हसरोड, पंचवटी किंवा ग्रामीण जो पोलीस स्टेशन आहे तालुका पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचा काही जो एरिया आहे किंवा जो डार्क एरिया आहे ज्या ठिकाणी थोडं जंगली झुडपं वगैरे त्या ठिकाणी सर्चिंगसाठी टीम पाठवलेली आहे। मी स्वतः याच्यात लीड करतो आहे वरिष्ठांच्या आदेशान्वये आणि आम्ही पुढील कारवाई करू मिळून आल्यास। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी गंगापूर पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये जे ते पथकं रवाना करण्यात आलेले आहेत। नाशिक शहरामध्ये असल्या शहरी भाग त्यासोबत काही लागून असल्या ग्रामीण भागामध्ये देखील तो असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे कुठेतरी आता पोलिसांच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन संपूर्ण नाशिक शहरामध्ये सुरू आहे। ठिकठिकाणी नाकाबंदीचे देखील वेळ आली तर त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे आणि अनेक पथकं जे आहेत ते आता या संदर्भात रवाना करण्यात आल्याची माहिती आता नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून मिळते। कॅमेरामन मयूर बारकेचा शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।